नमस्कार, मी माने सर, आर्यन हायस्कूल गिरगाव. आज आपण इयत्ता 9वीचं 7वं प्रकरण बघणार आहोत. निर्देशक भूमिती अतिशय महत्त्वाचं असं प्रकरण आहे. इयत्ता 10वीला सुद्धा तुम्हाला हे प्रकरण आहे गणित 2मध्ये. या प्रकरणात आपण अक्ष, आरंभबिंदू, चरण ह्या नवीन संकल्पना समजून घेणार आहोत. बिंदूंचे प्रतलातील निर्देशक, एखादा बिंदू कसा स्थापन करायचा, एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषा कशा काढायच्या, त्याचं समीकरण काय, वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषा काय, रेषेचं समीकरण कसं असतं ते आपण बघणार आहोत. आता ह्याची संकल्पना, मूळ संकल्पना बघा. एक तुम्हाला इथे आकृती दिसते. एक आजोबा आलेले आहेत आणि त्यांनी चिंटूला विचारलं आहे की तुमच्या सोसायटी जे दत्ताभाऊ राहतात ते कुठे राहतात. तर चिंटू म्हणतो हां इथेच राहतात, दुसऱ्या मजल्यावर त्यांचं घर आहे. तर ते तेथून ती खिडकी दिसते ना, ते देता आजोबा म्हणतात अरे दुसऱ्या मजल्यावर 5 खिडक्या आहेत. म्हणजे बघा ते म्हणतात की दुसऱ्या मजल्यावर 5 खिडक्या आहेत. मग दुसऱ्या मजल्यावर डावीकडून तिसरी खिडकी. मग चिंटू सांगतो की डावीकडून तिसरी खिडकी. आता डावीकडून तिसरी म्हणजे 1 2 3 म्हणजे बघा इकडून हे स्थान आलं. आता उजवीकडून किती, डावीकडून किती, वरून दुसरा माळा. ओके, दुसरा माळा, इथून तिसरी खिडकी, म्हणजे बरोबर हे स्थान निश्चित झालं घराचं. तर ही जी मूळ संकल्पना आहे ह्याच्यावरतीच आपल्याला अक्ष म्हणजे काय, आरंभबिंदू म्हणजे काय, चरण म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. अक्ष, आरंभबिंदू, चरण म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. एखाद्या बिंदूचे प्रतलातील स्थान सांगण्यासाठी त्याच प्रतलात सोयीच्या ठिकाणी एक आडवी संख्या रेषा काढतात. या संख्येला अक्ष म्हणतात. आता तुम्हाला संख्या रेषा वगैरे माहिती आहे. ओके, तर अक्ष 2 अक्ष असतात. एक अक्ष असतो, एक वाय अक्ष असतो. बघा इथे काढून दाखवलेलं आहे. हा एक्स अक्ष आहे, आडवी रेष. बघा हे आलेख कागदावरती पण काढतात, पण पहिल्यांदा आपण समजून घेऊ. बघा हा वाय अक्ष, हा एक्स अक्ष, हा एक्स अक्ष असतो, हा वाय अक्ष. इथे बघा एकक अंतरावर 1 2 3 4 अनंत. इकडे बघा -1 -2 -3 -4 इकडे अनंत असतात अशा रेषा. वरती पण बघा 1 वरती धन, 2 वाय अक्षावर, 3 4 5 6 पुढे अनंत आहेत. खाली -1 -2 -3 -4 आणि हा 0 आरंभबिंदू. तर हे जे असतं एक्स अक्ष, वाय अक्ष, एक्स अक्षाच्या ओच्या उजवीकडे म्हणजे इकडे उजव्या बाजूला धन संख्या असतात, तर डाव्या बाजूला ऋण संख्या असतात. ओके, हा ओ जो आहे आरंभबिंदू आहे, ओरिजिन असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, तो मधोमध असतो. वाय अक्षाच्या वरच्या बाजूला धनसंख्या असतात, खालच्या बाजूला ऋण संख्या असतात. आता बघा हा एक्स अक्ष, वाय अक्ष आणि हा एक्स अक्ष, ह्याच्यामुळे प्रतल एखादा पृष्ठभाग आहे तो 4 भागात विभागला गेला. ह्या प्रत्येक भागाला चरण असं म्हणतात. काय म्हणतात? चरण. हे पहिलं चरण आहे, कारण पहिला चरण. हे दुसरं चरण, बघा हे तिसरं चरण आणि हे चौथं चरण. येते लक्षामध्ये? ह्या प्रत्येक भागाला चरण म्हणतात. एक्स अक्ष, वाय अक्ष. लक्षात ठेवा. बघा हे जे अंतर आहे समान अंतरावरती बिंदू असतात. हे आलेख कागदावरती आपण पुन्हा तुम्हाला एक्सप्लेन होईलच हे. त्याच्यानंतर प्रतलातील बिंदूंचे निर्देशक. आता बघा कसे ओळखायचे. आता इकडे हा एक्स अक्ष काढलेला आहे, इकडे वाय अक्ष काढलेला आहे. बघा इकडे पी बिंदू आहे. पी बिंदूचं स्थान तुम्हाला सांगायचं आहे. तर पी बिंदूचा एक्स निर्देशक काय दर्शवतो, तर एक्स निर्देशक म्हणजे बघा इकडे 2 आणि वाय निर्देशक काय दर्शवतो 3. मग पीचे निर्देशक 2,3. पहिला नेहमी एक्स निर्देशक लिहितात. आता क्यू बिंदू बघा इथे क्यू बिंदू आहे. मग क्यू बिंदूचं स्थान काय आहे, तर क्यू बिंदूचा एक्स निर्देशक इथे -3. हे बघा -3 दर्शवतोय आणि वाय निर्देशक काय दर्शवतोय 2 दर्शवतोय. म्हणून -3,2 हे क्यू बिंदूचे निर्देशक आहेत. इंग्लिशमध्ये आपण त्याला कोऑर्डिनेट म्हणतो. इथे लक्षामध्ये कोणताही बिंदू घ्या. समजा मी इथे बिंदू घेतला, एक इथे बिंदू घेतला आणि ह्या बिंदूला समजा मी ए नाव दिलं, ए, आणि तुम्हाला सांगितलं याचे निर्देशक ओळखा. मग एक्स निर्देशक किती आहे 3, वाय निर्देशक किती आहे -3. म्हणजे याचे निर्देशक आले 3,-3. इथे लक्षामध्ये तुम्हाला एखादा बिंदू दिला, एक्स अक्ष वाय अक्ष कुठेही दिला, तर तुम्हाला त्याचे निर्देशक सांगता आले पाहिजेत. एमचा एक्स निर्देशक एम, बघा एम बिंदू आहे. हा जो एम बिंदू आहे हा बिंदू एक्स अक्षावरती आहे, म्हणजे याचा एक्स निर्देशक 2 आहे.
आणि वाय निर्देशक काय दर्शवतोय 0. म्हणजे एम बिंदू जो आहे त्याचे निर्देशक आले 2,0. येते लक्षामध्ये. तर या पद्धतीने तुम्हाला सांगता आलं पाहिजे. एस बिंदू बघा, एस बिंदू जो आहे इथे हा एस बिंदू आहे. एस बिंदू बघा कुठे आहे, एक्स अक्षावरती. म्हणजे एक्स निर्देशक -3. ओके. आणि वाय निर्देशक किती 0. बघा जे एक्स अक्षावरती जे बिंदू असतात त्यांचा वाय निर्देशक नेहमी 0 असतो. आता इकडे बघा एक बिंदू पण आहे, एन बिंदू आहे इथे बघा, एन बिंदू. हा एन बिंदू आहे. हा एन बिंदू वाय अक्षावरती आहे. मग ह्याचा एक्स निर्देशक काय दर्शवतोय 0 आणि वाय निर्देशक 3. मग एनचे निर्देशक काय आले बघा 0,3. हा आर बिंदू जो आहे आर ह्याचा एक्स निर्देशक 0 आणि वाय निर्देशक किती 2. म्हणजे याचे निर्देशक आले 0,2. तुम्हाला एखाद्या बिंदूचे निर्देशक सांगता आले पाहिजेत. आता बघा इकडे एक बिंदू दिलेले आहेत, मी पुन्हा एकदा सांगतोय हा, तुम्हाला निर्देशक ओळखता आले पाहिजेत. बघा ई बिंदू, ई बिंदू इथे दिलेला, हा एक्स अक्ष हा वाय अक्ष आहे. बघा ई बिंदूचा एक्स निर्देशक 2 आहे आणि वाय निर्देशक किती 1. म्हणजे ह्याचे निर्देशक किती आले 2,1. बघा लिहिण्याची पद्धत 2,1. पहिला नेहमी एक्स निर्देशक लिहितो. एफचा बघा एक्स निर्देशक किती आहे -3 आणि वाय निर्देशक पण -3 आहे. म्हणजे सॉरी वाय निर्देशक 3 आहे, धन आहे ना इकडे. मग -3,3. बघा इकडे जी बिंदू, जी बिंदूचा एक्स निर्देशक -4 आणि वाय निर्देशक -2. म्हणजे -4,-2 जी. टी बिंदू बघा, टी बिंदूचा एक्स निर्देशक 3 आणि वाय निर्देशक -1. ओके. 3,-1 अशा पद्धतीने तुम्हाला निर्देशक लिहिता आले पाहिजेत. त्याच्यानंतर बघा एखाद्या बिंदूच्या चरणावरून तुम्हाला तो बिंदू कुठल्या चरणात आहे किंवा कोणत्या अक्षावर आहे हे ओळखता आलं पाहिजे. नेहमी लक्षात ठेवायचं पहिल्या चरणामध्ये बिंदू जो असतो, आता बघा इथे पी बिंदू आहे, हा पी बिंदू, पी बिंदूचे एक्स निर्देशक किती आहे 3 आणि वाय निर्देशक किती आहे 4. 3,4 ह्या दोघांना पण अधिक चिन्ह आहे म्हणून हा पहिल्या चरणात आहे. कारण पहिल्या चरणामध्ये जे दोन्ही बिंदू असतात एक्स निर्देशक धन असतो आणि वाय निर्देशक सुद्धा धन असतो. बघा पहिल्या चरणात. दुसऱ्या चरणामध्ये समजा मी इथे एखादा बिंदू घेतला, कुठे पण समजा मी इथे एक बिंदू घेतला, बघा इथे एक्स निर्देशक काय दर्शवतोय -4 आणि वाय निर्देशक किती 1. म्हणजे -4,1. म्हणजे दुसऱ्या चरणामध्ये जे बिंदू असतात त्यांचा पहिला निर्देशक वजा असतो आणि वाय निर्देशक धन असतो, वजा-. म्हणजे तो दुसऱ्या चरणात आहे. तिसऱ्या चरणात जे बिंदू असतात त्या दोघांचे चिन्ह वजा असतात. बघा इथे मी कुठलाही बिंदू जरी घेतला, समजा मी इथे बिंदू घेतला बघा -3, -4. म्हणजे याचे निर्देशक आले -3, -4. दोघांना वजा चिन्ह आहे म्हणून तिसऱ्या चरणात. चौथ्या चरणात बघा इकडे समजा मी इथे एक बिंदू घेतला, हा 4, -2. म्हणजे बघा हा अधिक आणि वजा असेल तर तो कुठल्या चरणामध्ये असतो, चौथ्या चरणामध्ये. अधिक वजा इथे लक्षामध्ये. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा पहिल्या चरणात जर असेल तर अधिक जर दोघांना असतील म्हणजे एक्स निर्देशक पण धन असेल वाय निर्देशक पण धन असेल तर तो बिंदू पहिल्या चरणात असतो. पहिला निर्देशक वजा असेल दुसरा निर्देशक धन म्हणजे वाय निर्देशक धन तर तो दुसऱ्या चरणात. दोघांनाही वजा चिन्ह असतील तर तो बिंदू तिसऱ्या चरणात असतो. पहिला अधिक आणि दुसरा वजा जर असेल तर तो बिंदू चौथ्या चरणामध्ये असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं एखाद्या बिंदूचा जर वाय निर्देशक 0 असेल, बघा इकडे जे एक्स अक्षावरचे जे बिंदू आहेत बघा हा -4,0, -3,0, -2,0, -0,0, 0,0, 1,0, 2,0, 3,0 हे सगळे बिंदू कुठे आहेत, एक्स अक्षावर आहेत. म्हणजे ज्या बिंदूचा वाय निर्देशक 0 आहे ते बिंदू नेहमी एक्स अक्षावर असतात आणि ज्या बिंदूचा एक्स निर्देशक 0 बघा इथे 0,4, 0,3, 0,2, 0,1, 0,-1, 0,-2, 0,-3, 0,-4 हे बिंदू वाय अक्षावर आहेत. म्हणजे एखाद्या बिंदूचा जर एक्स निर्देशक 0 असेल तर तो बिंदू वाय अक्षावर असतो आणि एखाद्या बिंदूचा वाय निर्देशक 0 आहे तर तो बिंदू कुठे असतो, एक्स अक्षावर असतो. इथे लक्षात ओ हा आरंभ बिंदू आहे, एक्स आणि वाय दोन्ही अक्षावर आहे म्हणून त्या दोघांचे निर्देशक 0,0 आहेत.
बघा 0,0 ओ बिंदूचे निर्देशक. येत्या लक्षामध्ये बघा इथे एक तुम्हाला दिलं आहे, एक्स अक्षावरील प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक 0 असतो, वाय अक्षावरील प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशक 0 असतो, आरंभ बिंदूचे निर्देशक 0,0 असतात. आता एखादा बिंदू जर दिलेला असेल तर तो कोणत्या चरणात आहे किंवा अक्षावर आहे कसं ओळखायचं. आता इकडे बघा ए बिंदू आहे, ए बिंदूचा पहिला धन आहे, दुसरा पण धन आहे, एक्स निर्देशक धन, वाय निर्देशक पण धन आहे, म्हणजे हा बिंदू येणार पहिल्या चरणात. वजा अधिक असेल, वजा अधिक पहिला ऋण दुसरा धन असेल, हा दुसऱ्या चरणात. बघा सी बिंदू पहिला धन दुसरा ऋण तर हा चौथ्या चरणात, आणि दोघांना ऋण ऋण असेल डी बिंदू तर हा तिसऱ्या चरणात असतो. बघा आता इकडे बघा -3,0 वाय निर्देशक 0 म्हणजे पी जो बिंदू आहे हा एक्स अक्षावरती असणार येत्या लक्षामध्ये, आणि 0,8 जो बिंदू आहे हा वाय अक्षावर असणार आहे. हे चरणात नसतात, नेहमी लक्षात ठेवा. बघा -3,0 हा बिंदू 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 पी हा एक्स अक्षावर आहे आणि बिंदू क्यू हा वाय अक्षावर आहे. येत्या लक्षामध्ये. आता बघा इथे पण सेम तसंच, हा एक्स अक्ष वाय अक्ष काढलेला इथे बघा 1 2 3 इथे लक्षात 1 2 3 -1 -2 -3 ऋण 1 ऋण 2 ऋण 3 हे तुम्हाला दिलेलं आहे इथे. आता जसं तुम्ही बिंदूंचे निर्देशक ओळखले तसं बिंदू तुम्हाला स्थापन सुद्धा करता आले पाहिजेत. येतं लक्षात. मग पी 4,3 आणि क्यू -2,2 हे बिंदू स्थापन करायचे आहेत आपल्याला. आपण काय करणार, सगळ्यात पहिले एक्स अक्ष काढणार आलेख पेपरवर, वाय अक्ष काढणार. आता बघा पी बिंदूचा एक्स निर्देशक इथे 4 आणि वाय निर्देशक 3. मग 4 कुठे इथे, इकडे जायचं वरती आणि 3 इथे, म्हणजे हा बिंदू जो आहे पी 4,3 ह्याचं स्थान निश्चित झालं. क्यू बिंदू बघा -2 एक्स निर्देशक -2 आणि वाय निर्देशक 2 म्हणजे हा इथे येणार क्यू बिंदू. तुम्हाला असे बिंदू स्थापन करता आले पाहिजेत. येते लक्षामध्ये. तर आपण ते बिंदू सुद्धा स्थापन करणार आहोत. पुढे ज्यावेळी आपण गणित सोडू त्यावेळी तुम्हाला ते समजणारच आहे. बघा खालील बिंदू कोणत्या चरणात किंवा अक्षावर आहे ते लिहा, हा प्रश्न आहे. ओके, सराव संच पण तुम्हाला असाच आहे, तो तुम्हाला असाच मी तोंडी सांगणार आहे. कॉलम तयार करायचे, निर्देशक आणि त्याचे चरण आणि अक्ष स्थान. पहिला बिंदू बघा, दोघांना 5 आणि 3 दोघांना चिन्ह धन आहे म्हणून पहिल्या चरणात स्थान बघा त्याचं चरण 1. आता इकडे बघा वजा अधिक आहे चरण 2, अधिक वजा चरण 4, 0 4 म्हणजे एक्स निर्देशक 0 आहे म्हणजे हा बिंदू वाय अक्षावर असणार. जर वाय निर्देशक 0 असेल तर तो बिंदू एक्स अक्षावर. इकडे बघा दोघांना ऋण चिन्ह आहे म्हणून तिसऱ्या चरणामध्ये. दोघांना बघा 5 3.5 दोघांना पण धन आहे, अधिक चिन्ह आहे म्हणून पहिल्या चरणात. बघा वजा अधिक असेल तर दुसरं चरण बरोबर. 0,4 म्हणजे एक्स निर्देशक 0 आहे म्हणजे वाय अक्षावर. बघा अधिक आणि वजा आहे चरण 4. तर अशा पद्धतीने तुम्हाला सांगता आलं पाहिजे. बघा इथे सुद्धा सराव संच 7.1 मध्ये तुम्हाला काही प्रश्न दिलेले त्याच पद्धतीने सोडवायचे आहेत. खाली काही बिंदू त्यांच्या सहनिर्देशकावरून कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर आहे ते लिहा. सेम असाच कॉलम तयार करायचा, मी तोंडी सांगतो. बघा इथे ए बिंदू -3,2 वजा अधिक. तुम्हाला आता मी ते नियम सांगितलेलेच आहेत. बघा दोघांना पण अधिक चिन्ह असेल तर पहिले चरण येते लक्षात. वजा अधिक असेल तर दुसरे चरण, वजा असेल तर तिसरे चरण आणि अधिक वजा असेल तर चौथे चरण. आता इकडे बघा -3,2 म्हणजे हा जो बिंदू आहे ए बिंदू आहे हा दुसऱ्या चरणामध्ये असणार आहे. दुसरे चरण ह्याचं स्थान लिहायचं दुसरे चरण किंवा चरण 2. बघा बी बिंदू, ह्या बी बिंदूचे काय येणार, चरण कोणता येणार, मी इथे फक्त चरणाचं नाव लिहितो तिसरे चरण, चरण 3. बघा के बिंदू दोघांना अधिक चिन्ह आहे म्हणजे चरण 1. बघा 2,10 हा दोघांना अधिक चिन्ह आहे चरण 1 चरणामध्ये येणार. ई बिंदू दोघांना पण अधिक चिन्ह आहे चरण 1. एफ अधिक वजा आहे म्हणजेच एफ बिंदू जो आहे तो तुमचा चरण 4 मध्ये असणार आहे. जी बिंदू बघा अधिक आणि वजा चिन्ह आहे, एक्स निर्देशक अधिक आहे वाय निर्देशक वजा आहे, हा सुद्धा चरण 4 मध्ये असणार आहे. जी बिंदू चरण 4. एच बिंदू बघा, एच बिंदू जो आहे तो एक्स निर्देशक 0 आहे म्हणजे हा बिंदू असणार आहे वाय अक्षावर.
येते लक्षामध्ये. एम बिंदू जो आहे बघा, एम बिंदू हा 12,0 म्हणजे वाय निर्देशक 0 आहे, म्हणजे हा बिंदू असणार आहे एक्स अक्षावर. एन बिंदू जो आहे, एन बिंदू हा बिंदू कुठे बघा, एक्स निर्देशक 0 आहे, म्हणजे हा बिंदू असणार आहे वाय अक्षावर. हा पण बघा एक्स निर्देशक 0 आहे, म्हणजे हा सुद्धा वाय अक्षावर असणार. आणि हा -7, -3 दोन्ही निर्देशक ऋण आहेत, म्हणून हा चरण 3 मध्ये असणार आहे. लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने तुम्हाला टेबल तयार करून हा प्रश्न सोडवायचा. बिंदू आणि त्याचं स्थान लिहायचं. वाय अक्ष, एक्स अक्ष, चरण 1 चरण 2 काय असेल ते लिहायचं. आता दुसऱ्यामध्ये बघा, दुसरा प्रश्न काय विचारलाय, खालील बिंदू कोणत्या चरणात असतील ज्यांचे दोन्ही निर्देशक धन आहेत. म्हणजे हा असेल चरण 1. पहिल्याचं उत्तर चरण 1. दुसरं बघा, ज्यांचे दोन्ही निर्देशक ऋण आहेत, म्हणजे हा येणार चरण 3. चरण 3 दुसरं. तिसरं बघा, तिसऱ्याचं उत्तर ज्यांचा एक्स निर्देशक धन वाय निर्देशक ऋण असेल, तर हा बिंदू असेल चरण 4. रोमन मध्येच लिहायचा चरण. ज्याचा एक्स निर्देशक ऋण आहे व वाय निर्देशक धन आहे, तर हा बिंदू कुठे असणार आहे, तर चरण 2. एक्स निर्देशक ऋण वाय निर्देशक धन असेल तर हा बिंदू असणार आहे चरण 2 वरती. आणि आता तिसरा जो प्रश्न आहे, खालील निर्देशक पद्धतीत बिंदू निश्चित करा, खालील बिंदू स्थापन करा. मी प्रत्यक्ष आलेख वहीमध्ये तुम्हाला मी हे सोडून दाखवणार आहे. बिंदू अतिशय महत्त्वाचं आहे, आलेख कागदावरती दाखवतोय मी. येते लक्षामध्ये. आणि त्याच्यानंतर 7.2 मध्ये बघा, मी ती माहिती इथेच दाखवतोय आता लगेच, कारण तुम्हाला मग 7.2 सोडवायला सोपं पडेल. परंतु नाही तर मग आपण अगोदर असं करू, 7.1च बघूया आणि उद्या मग 7.2 बघूया. येते लक्षात. मग आपण 7.1चाच अभ्यास करू. आता हे बिंदू कसे दाखवायचे हे मी प्रत्यक्ष तुम्हाला आलेख पेपरवरती दाखवतो. तर आज आपण सराव संच 7.1 मधील तिसरा प्रश्न बघणार आहोत. याच्या अगोदरचे 3 प्रश्न ऑलरेडी आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये मी आलेखाविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. एक्स अक्ष म्हणजे काय, वाय अक्ष म्हणजे काय, पहिलं चरण, दुसरे चरण, तिसरे चरण, चौथे चरण. आता आपण बघूया बिंदू स्थापन कसे करायचे. बघा, सराव संच 7.1 मधील तिसरा प्रश्न, प्रतलात निर्देशक पद्धती निश्चित करा व खालील बिंदू स्थापन करा. आता बघा, एल बिंदू -2,4 हा एक्स निर्देशक असतो, हा वाय निर्देशक. -2,4 बघा, एक्सचा -2. आता मी ते एक्स अक्ष वाय अक्ष ऑलरेडी काढून ठेवलेले आहेत. आणि ग्राफ पेपरवर नेहमी लक्षात ठेवायचं, पेन्सिलच यूज करायची आहे. येथे आपण फक्त तुमची डार्क आकृती दिसण्यासाठी मी ब्लॅक पेन यूज करतो आहे. हा एक्स अक्ष, हा वाय अक्ष, एक्स अक्ष वाय अक्ष काढायचे. इकडे सगळ्या धनसंख्या असतात, 1 2 3 4 5 6 7 8. इकडे -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8. 1 2 3 4 वरती धन खाली ऋण. पहिलं चरण, दुसरे, तिसरे आणि चौथं. इथे अधिक अधिक, वजा अधिक, वजा वजा, अधिक वजा, हे सगळं माहिती. आता बघा, एल बिंदू -2,4 एक्स निर्देशक -2. मग एक्सचा -2 म्हणजे इथे, आणि वायचा 4 म्हणजे -2 आणि 4, वायचा निर्देशक 4. बघा इथे हा बिंदू जो आहे -2,4 हा बिंदू एल दर्शवतो. एल बिंदू -2,4. बघा, असाच ठेवला तरी चालेल किंवा असा जॉईन करून दाखवला. बघा, -2 आणि वाय निर्देशक दर्शवतोय 4, -2,4 एल बिंदू. त्यानंतर बघा, एम बिंदू 5,6 एक्स निर्देशक 5 आहे, वाय निर्देशक 6. एक्स निर्देशक 5 म्हणजे इकडे बघा 5, आणि वाय निर्देशक 6 आहे म्हणजे वरती, कारण दोघांना अधिक अधिक चिन्ह आहे म्हणजे पहिल्या चरणात. बघा, -5 कुठपर्यंत, 6 पर्यंत. बघा, हा बिंदू आहे आपला एम बिंदू. एम बिंदूचे निर्देशक आहेत 5,6. त्याच्यानंतर एन बिंदू -3, -4 दोघांना ऋण ऋण चिन्ह आहे, म्हणून तिसऱ्या चरणातील बघा, एक्सचा -3 आणि वायचा -4. -3 आणि वायचा -4 म्हणजे इथे येणार. बघा, -3 आणि -4 हा बिंदू जो आहे हा आपला एन बिंदू आहे. -3, -4 बघा, बिंदू स्थापन करायचा. आणि मग नंतर रेष जरी जोडली किंवा डॉट डॉटने जरी जोडून दाखवलं तरी चालेल. त्याच्यानंतर
पी बिंदू बघा 2,-3 एक्स निर्देशक 2 आणि वाय निर्देशक -3 म्हणजे अधिक वजा अधिक आणि वजा म्हणजे इथे चौथ्या चरणात बघा 2,-3 हा बिंदू येणार इथे पी बिंदू 2,-3 2 आणि हा -3 बघा हा बिंदू आपण स्थापन करता आले पाहिजेत. क्यू बिंदू 6,-5 6,-5 बघा एक्स निर्देशक 6 आणि वाय निर्देशक -5 6,-5 म्हणजे 6 आणि इकडे -5 बघा इकडे हा बिंदू येणार क्यू बिंदू 6,-5. तर अशा पद्धतीने हे बिंदू तुम्हाला स्थापन करता आले पाहिजेत. 6 एक्स निर्देशक 6 आणि वाय निर्देशक -5 हे बिंदू स्थापन करता आलं पाहिजे. त्यानंतर एस बिंदू आहे 7,0 वाय निर्देशक 0 आहे एक्स निर्देशक 7 आहे मग तो बिंदू असला पाहिजे एक्स अक्षावर इथे बघा एस बिंदू इथे असणार आहे 7,0 हा बिंदू आहे बघा एस बिंदू 7,0 आणि टी बिंदू आहे इथे 0,-5 एक्स निर्देशक 0 आहे वाय निर्देशक -5 आहे म्हणजे हा बिंदू वाय अक्षावरती असला पाहिजे 0,-5 0,-5 म्हणजे इथे येणार बघा वाय अक्षावरती हा बिंदू आहे टी 0,-5. तर अशा पद्धतीने तुम्हाला बिंदू स्थापन करता आले पाहिजे. सगळ्यांना समजलेलं असेल काळजीपूर्वक बघा. ओके त्याच्यानंतर आपण सराव संच 7.2 दुसऱ्या व्हिडिओत बघणार आहोत.